पावसाळ्यात सह्याद्रीच्या कुशीत बसलेलं भंडारदरा अगदी स्वर्गासारखं भासतं. आणि या स्वर्गातला सर्वात रौद्र आणि सुंदर धबधबा म्हणजे रंधा वॉटरफॉल. याला भारताचा नायगारा फॉल का म्हणतात हे समजण्यासाठी मात्र तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण पाहावा लागेल. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रंधा धबधब्याची संपूर्ण माहिती, तिथे जाण्याचा मार्ग, उत्तम वेळ आणि इथे भेट देताना घ्यायची काळजी. चला तर मग आपण आपल्या रंजक व्हिडिओला सुरुवात करूयात. अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामध्ये भंडारदरा धरणाजवळ हा धबधबा स्थित आहे. प्रवरा नदीवर असणारा हा धबधबा सुमारे 170 फूट उंचावरून खाली कोसळतो. पावसाळ्यात जेव्हा या नदीला पूर येतो तेव्हा याचं रूप अत्यंत विहंगम आणि धडकी भरवणारं असतं. महाराष्ट्राच्या अगदी कानाकोपऱ्यामधनं हे विहंगम दृश्य पाहण्यासाठी पर्यटक इथे भेट देत असतात. तुम्ही मुंबई किंवा पुण्यावरनं बाय रोड येत असाल तर इगतपुरी किंवा संगमनेर मार्गे भंडारदऱ्याला सहज पोहोचता येतं. मुंबईपासून याचं अंतर साधारण 170 तर पुण्यापासून सुमारे 190 किलोमीटर इतकं आहे. जर तुम्ही बाय ट्रेन येणार असाल तर सर्वात जवळचं रेल्वे स्टेशन आहे इगतपुरी. तिथून तुम्ही खासगी टॅक्सी किंवा एसटी बसने रंधा धबधब्यापर्यंत येऊ शकता. प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी बऱ्याच साऱ्या सुविधा पुरवण्यात आलेल्या आहेत. इथे फक्त एकच धबधबा नसून जागोजागी असे असंख्य धडकी भरवणारे जलप्रपात कोसळत असतात. हा धबधबा त्या पहिल्या मोठ्या धबधब्याच्या अगदी विरुद्ध दिशेला पाहायला मिळतो. धबधब्याच्या आजूबाजूला असलेली हिरवीगार झाडी आणि सतत येणारे पाण्याचे तुषार हे सर्व फोटोग्राफरसाठी एक उत्तम नजारा आहे. जुलै ते ऑक्टोबर अर्थात पावसाळा हा काळ रंधा धबधब्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. त्यातले त्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात धबधब्याला सर्वात जास्त पाणी असतं. आता पर्यटकांसाठी काही महत्त्वाचे सल्ले. पावसाळ्यात दगडांवर शेवाळ असल्याने पाय घसरण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे योग्य ग्रीप असलेले शूज वापरा. दुसरी गोष्ट म्हणजे धबधब्याच्या मुख्य प्रवाहात किंवा सुरक्षित नसलेल्या जागी उतरण्याचा प्रयत्न करू नका. ही जागा इतकी सुंदर आहे की फोटो काढताना आपण भान अक्षरशः हरकून जातो, परंतु फोटो काढत असताना ते अनेक अप्रिय घटना देखील घडलेल्या आहेत, त्यामुळे थोडंसं जपून फोटोग्राफी करावी. आणि शेवटचा सर्वात महत्त्वाचा सल्ला म्हणजे प्लास्टिकचा कचरा करू नका आणि निसर्गाचे सौंदर्य जपा. इथे पर्यटकांसाठी प्रशासनाने खास व्ह्यूइंग डेक बनवले आहेत. तिथून तुम्ही सुरक्षितपणे धबधब्याचा पूर्ण नजारा पाहू शकता. या पर्यटन स्थळाला निसर्गासोबतच अध्यात्माचीही तेवढीच महत्त्वाची जोड भेटलेली आहे. ते म्हणजे नदीच्या काठावर असलेलं घोरपडा देवीचं मंदिर. आदिवासी बांधवांसाठी हे मंदिर खूपच श्रद्धेचं ठिकाण मानलं जातं. येथील देवी ही स्वयंभू आहे असं मानलं जातं.
इथे दरवर्षी देवीच्या यात्रेचा उत्सव होत असतो. त्याला राज्याच्या कानाकोपऱ्यातून असंख्य भाविक हजेरी लावत असतात. रंधा वॉटरफॉल पाहून झाल्यानंतर जवळच असलेले भंडारदरा डॅम, सांदन व्हॅली, अमृतेश्वर मंदिर, रतनगड, कळसुबाई, नेकलेस फॉल, सीतेची नाणे धबधबा अशा अनेक पर्यटन स्थळाला तुम्ही भेट देऊ शकता. भाजलेलं कणीस खात खात पावसात भिजत या धबधब्याचा आनंद घेण्यात एक वेगळीच मजा आहे. तो अनुभव तुम्ही नक्की घ्या. तर मित्रांनो, हा होता भंडारदराचा प्रसिद्ध रंधा धबधबा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि असेच हटके व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.